धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान, मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी। धुळे शहराला हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाने शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली। एकीकडे अनेर धरणातून तब्बल 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली, तर दुसरीकडे शहरातील सखल भागात अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून या सततच्या पावसामुळे संपूर्ण धुळे शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीपेक्षा धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच नागरिकांना आज सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि गटारींची स्वच्छता करण्याकडे मनपा प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज शहरावर ही भीषण परिस्थिती ओढवली आहे। पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये व थेट नागरिकांच्या घरात गटारींचे घाण पाणी शिरल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत। घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात मनपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे। पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा उडालेला हा फज्जा पाहता संतप्त धुळेकरांनी महानगरपालिकेच्या या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।